दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आहे शनिवार आणि आज मी आलो आहे साकीनाक्याला. अर्थात समीक्षाबरोबर आलो आहे. तुम्ही बघितलं असेल मागे मी ते आपलं प्रिंटर जरा खराब झाला होता, त्याची काय अजूनसुद्धा ती लाईट पेटना, तर सॉफ्टवेअर अपडेट करायचं होतं. तर त्यासाठी ते सांगतात USB केबल पाहिजे. तर बघू आता USB केबलच घ्यायला आलो इथे साकीनाका मेट्रो स्टेशनला. इथे सगळ्या प्रकारच्या वायरी, केबल सगळ्या भेटतं तिथे. तेच आता जातो आहे बघा. हा बघा, महाराष्ट्र वजन काटा. इकडे वजन करतात, आपलं ट्रकचं बिगचं वजन केलं जातं. आता आपल्याला घ्यायचं आहे ते USB केबल. समीक्षा पण उभी आहे इथे. हे बघा, या दुकानामधनं घेतलं. साकीनाका मेट्रो स्टेशनच्या खाली आहे. 1.5 मीटर वायर आहे, USB केबल आहे. ती घेतली. आता आला तर समीक्षा रस देते. लय फेमस दुकान आहे. इथे रिमोट वगैरे सगळं भेटतं पारसमध्ये, साकीनाका मेट्रो स्टेशन. तर संध्याकाळचं मार्केट इथे चालू होईल. आपण वायर तर घेतलेली आहे. USB केबल 100 रुपयाला 1.5 मीटर. मला पण माहीत नव्हतं त्यात किती 1.5 प्रकार पण असतात ना. आपल्याला काय काय गोष्टी माहीत नसतात. बरं किती प्रकार असतात त्यात. आता मार्केट लागेल संध्याकाळचं. तुम्ही संध्याकाळी या रस्त्याने चालून दाखवा. लय गर्दी असते, अफाट गर्दी असते. आमचं साकीनाका मार्केट आहे. छान. आत्ताशी गेली, आज समीक्षा उशिरा गेली. अजून ती रिक्षापर्यंत पोहोचली पण नसेल. आज तिला बरंच वाजणार. रिक्षा काढायला जवळजवळ 5 वाजणार तिला. आज जरा कंटाळा केला. मी पण बोललो राहू दे, रोज रोज काय टायमावरच जायला पाहिजे. चला. तो बघा आमचा डोंगर तिकडे वरती दिसतोय की नाही. तिथे मी सकाळी सकाळी दूध वाटत असतो. सगळं छान दिसतं. रात्रीचा पण छान दिसतो आणि दिवाळीत तर अजून छान दिसतो. विमान बघा आमच्या बाजूनेच चाललं तिकडे. आज खूप दिवसातनं या रस्त्याने जाऊया मंडळी. आमच्या या रस्त्याची स्टोरी तुम्हाला माहितीच असेल. एकदा नंतर मी दाखवलेलं पण आहे. म्हणजे गणपतीमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये आमच्या इथे एक दुर्दैवी घटना घडली आणि त्यामध्ये बांध कोसळला आणि त्यामध्ये बिचाऱ्या आमच्या एक काकी वारल्या. आणि तिथपासून त्या बांधाचं काम चालू होतं. ते आज तागायत मंडळी कंप्लीट नाही झालेलं. अजूनही हा रस्ता बंद आहे. म्हणजे येतात जातात लोक. काय करणार, अडचण आहे. पाय टाकून बांधावर टाकून येतात. पण अजूनही या रस्त्याचं काम होत नाही. गेले 7 ते 8 महिने, ऑगस्टपासून मोजा ना. आता फेब्रुवारी महिना पण संपेल. असे रस्त्याची हालत झालेली आहे. काय करायचं मंडळी. आता बघूया. आता नवीन मध्ये आचारसंहितेचा पिरियड होता, निवडणुका होत्या. आता बघू, होणार आहे असं सांगितलं जातं आहे. आपलं मंडळ, आपली कमिटी खरंच खूप याच्यासाठी प्रयत्न करते, पण काय करणार. आपल्या तर वाट बघण्या वाचून आता सध्या तरी काही नाही आहे. काम चालू आहे इकडे. रस्त्यात आमची ड्रेनेज लाईन खालतून होती, पण या ड्रेनेज लाईनचं पाणी आता ते बांध तुटल्यामुळे वरतून घेतली होती. आणि हा रस्ता आता तसं चालण्यासाठी योग्य नाहीच आहे. अहो, आमच्या इथे जर वरती कोणा आजारी पडला ना मंडळी, तर त्यांना आणायचं म्हणजे प्रश्न पडतो आहे. काही म्हातारी मंडळी आता खालीच उतरण्याची बंद झालीत. आणि जाणार कुठनं. ह्या रस्त्याने परत घसरून पडलं वगैरे आणि हातपाय मोडला तर परत आमची बाथरूम उंचावर आहेत. आहे सगळं आजारी माणूस. काही वाईट प्रसंग घडतात त्यावेळेलासुद्धा ते इथनं आणणं एकदम अवघड जातं. बघा कसा रस्ता आहे हा. बघा कसं येणार. पायवटच आमची पूर्णपणे बंद आहे. लहान मुलं सकाळी शाळेत जाताना ना, खरंच मंडळी लय भीती वाटते इथनं. बघा हा बांध कोसळला होता. तो बांध बांधला नाही असं नाही, चांगला बांधला.
हो का, इथे मध्ये दिवाळे घातले त्या टप्प्यावरनं. इकडे हा बांध पण पडला होता. असं आहे एकंदरीत रस्ता. कधी होते काय माहिती, खूप बेकार अवस्था झाली. हा पर्यायी रस्ता आहे ना असं नाही डोंगरात येण्यासाठी, पण ही वाट बघा किती उंच आहे, सरळ अशा पायऱ्या आहेत. त्यामुळे साध्या माणसांना आम्हाला आमच्यासारख्या माणसांना चालताना धाप लागते, तर म्हाताऱ्या व्यक्तींचं काय होणार ना. बघा, जर कोणी हा व्हिडिओ आपला बघत असेल तर लवकरात लवकर हे करा. ही बघा केबल तर आता आणली आहे. आता ही केबल आपण जॉईंट करूया. ही USB पोर्ट आहे ना, ती एक पोर्ट आपल्या लॅपटॉपला लागेल आणि हे टोक त्याच्या प्रिंटरच्या पोर्टमध्ये लागेल. तर आता चला लावून बघूया आपलं होतं का. आता बघा ही पोर्ट आपण एक टोक तिकडे लावलं आहे, एक टोक आपल्याकडे लॅपटॉपला पण कनेक्ट केलं आहे. तर बघा हे बघा एक टोक इकडे कनेक्ट केलं आहे. आता काय झालं आहे, दुसरं पोर्ट जात नाही यात. बघूया आता काय आपण प्रॉब्लेम. प्रिंटरचा प्रॉब्लेमचं सोल्युशन तर आता हे करते. प्रिंटर इज नॉट सेट टू डिफॉल्ट प्रिंटर, चेंज टू डिफॉल्ट प्रिंटर. आता काय करायचं मला पण यातलं काय माहीत नाही. फिक्सिंग प्रॉब्लेम इश्यू. बघू, आपल्याला टेक्निकल नॉलेज खूप कमी आहे, खूप म्हणजे असून नसल्यासारखं आहे. आता काय हे जे काय दाखवते आता झालं. बघू आता काय होतं. हा दिस इज द टेक्निकल इश्यू. आपला अजून काही इश्यू सॉल्व नाही झालेला आहे. आणि आता त्यांनी चहा बनवली इथं खावे काय वैताग आला. काय आपल्याच्याने होताना दिसत नाही वाटतं बहुतेक. ॲक्च्युली आपण एवढा वेळ, मला वाटतं 6 वाजल्यापासून ते त्याचं चेक करत बसलो आहे प्रिंटरचं, पण सोल्युशन काही सापडे ना. अक्षरशः त्याच्यामध्ये जे एरर होते ते मी सगळे चेक केले आणि ChatGPTवर सुद्धा चेक केले. आणि ॲक्च्युली त्यांचं AI थोडंसं फायदेशीर टूल ठरलं माझ्यासाठी. ChatGPTवर मी सगळे जे एरर मला येत गेले त्याच्यावर मी काम करत गेलो त्याच्यानुसार. आणि अक्षरशः आता त्याच्यावर सापडलं आहे की त्याचं जे इंकपॅड आहे, जे आपण इंकपॅड असं ना, ते फुल झालेलं आहे. त्याची शाई ॲब्झॉर्बरमध्ये ती झालेली आहे. त्याच्यामुळे कम्प्युटर म्हणजे प्रिंटरने त्याच्या सेफ्टीसाठी लॉक करून घेतलं, म्हणजे तो आता प्रिंट करणार नाही. आता तो ॲब्झॉर्बर त्यांनी सांगितलं आहे, ॲब्झॉर्बर तुम्हाला ॲब्झॉर्बर ऑनलाईन तर त्यांनी सांगितलं म्हणजे सेफ्टीसाठी सांगितलं आहे की तुम्ही ते सर्व्हिस सेंटरमध्येच द्या. त्याचा कारण तुमचा प्रिंटर 2 वर्ष जुना झालेला आहे. म्हणजे AI ॲपवर सांगितलेलं आहे मला. आणि दोन वर्ष जुना आहे. तर तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये हा एक सेफ्टी आहे, म्हणजे सेफर साईड तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये द्या. 800 ते 1000 रुपये खर्च येईल याला. ते क्लीन करून देतील, तुमचं सॉफ्टवेअर रिसेट करून देतील आणि पुन्हा तुमचा 2-3 वर्ष आरामात प्रिंटर चालेल असं त्यांनी सांगितलं आहे. पण तुम्हाला जर लगेच करायचं असेल तर WICमध्ये ते हे तुम्ही करू शकता, रिपेअर करू शकता, पण त्याच्यामध्ये शाई लिकेज होण्याचे जास्त चान्सेस आहेत. मग आता आपण काय ठरवलं आहे, एवढं सगळं झालं. ॲक्च्युली या कॉर्डचा असा काही इश्यू नव्हता, पण आम्हाला तर वाटलं काय होईल म्हणून. पण आपण जे काम करत गेलो त्याच्यावर सगळं माहिती पडलं की असं झालेलं आहे, हा इश्यू झालेला आहे. आणि आपण म्हणलं ना, आज परत मी खूप त्याच्यावर काम केलं आणि बोललो बघूया होतं आहे का. पण ते इंकपॅड फुल झालं होतं. हे आता कळलं, कारण आपल्याला मला टेक्निकल नॉलेज अजिबात शून्य आहे. त्यामुळे हे सगळं करत फायदा झाला मला. आपण जे म्हणतो AI टूल जर तुम्ही व्यवस्थित वापरलं तर तुम्हाला ते फायदेशीरच आहे, कुठलंही AI टूल. पण जर तुम्ही निगेटिव्हिटीने जर यूज करत असाल तर ते खूप धोकादायक आहे, खूप बेकार आहे. त्यामुळे तुम्ही जी टेक्नॉलॉजी आहे ना, ती पॉझिटिव्ह वे वापरली ना तुम्ही,
तर तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसन देखील होतं, तुम्हाला चांगला गायडन्स भेटतो. हे आज मला कळलं. ChatGPT किंवा अजून जेमिनी आहे, गुगल AI मोड वगैरे असे आहे ते तुमच्या हेल्पसाठी बनलेले आहे. फक्त त्याचा तुम्ही दुरुपयोग करू नका. कुठल्याही टेक्नॉलॉजीचा दुरुपयोग झाला ना मंडळी की त्याचं नुकसान हे होतंच. त्यामुळे मला तर फायदेशीर झालं, म्हणजे फायदेशीर माझा प्रॉब्लेम तो रिझॉल्व नाही झाला, पण नेमका प्रॉब्लेम काय आहे त्या ह्याच्यामध्ये हार्डवेअरचा प्रॉब्लेम आहे, सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे. तर आता आपल्याला हार्डवेअरचाच प्रॉब्लेम सापडला आहे त्याच्यामध्ये. पण त्या एका वेने आपल्याला एक वे भेटला, मार्ग भेटला. जसं जे करत होतो त्याच्यामुळे मला ते एरर जे येत होते ना ते मी जस्ट AIवर हे करत होतो, त्याचा शोध घेत होतो. आता झालेलं आहे आपल्याला फायनली त्याचा आपल्याला प्रॉब्लेम सापडलेला आहे, नस सापडली त्याची. तर आता बघू. आता सर्व्हिस सेंटर तर उद्या बंद आहे. मी सर्व्हिस सेंटर पण लागलीच बघितले. तर सर्व्हिस सेंटर रविवारी बंद आहेत, सोमवारी चालू असतात. पण आता आसपासचे सर्व्हिस सेंटर आपल्याला बघावे लागतील. आय होप सो. बघूया. 800 तर त्याचा शेवटी खर्च तर करावाच लागणार, कारण त्याचं मेंटेनन्स आपण केलं नव्हतं. बरीचशी धूळ वगैरे सगळं अशा गोष्टी असतात. ते आता आपल्याला क्लिनिंग करावं लागेल व्यवस्थित, आणि त्याचं काम तर मात्र करावंच लागेल. तर चला असू दे. म्हणजे आपण हे म्हणतो ना, एका हे गोष्टीने प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही एका गोष्टीमागे लागता तेव्हा ते तुम्हाला त्याचं चांगलं हे भेटतं. मेहनत करा, माझं मलाच सांगतो आहे मी. असं म्हणजे समीक्षाने बघा त्यानं येताना भजी आणलेत आणि या भजी खायला. हां गेली बाई, कुठे गेली? घरी गेली. ते बोलत आपल्या घरी. चला मंडळी, आता जरा झोपतो. लय उशीर झाला, तर बाहेर गप्पा मारत बसलेलो आणि आता आलो घरी आणि आता जरा झोपतो. आज तुम्ही दिवसभरात बघितलं आपलं प्रिंटरचंच काम चालू होतं आज मोस्टली, आणि झालं नाही सॉल्व आपल्याकडनं, पण त्याचा इश्यू काय आहे तो सापडला. आणि आता लवकरच तो तिकडे सर्व्हिस सेंटरला देऊया आणि रिपेअर करून घेऊया. तर चला आता आज काय दुसरं नव्हतं व्हिडिओमध्ये. पुन्हा भेटू उद्या सकाळी. आणि हो, महाशिवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. तर चला, शुभरात्री. बम बम बोले, हर हर महादेव.